नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। ग्राम पंचायत किरमिटी भारकस में मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व मेरी वसुंधरा अभियान चलाया गया। साथ ही रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ के माध्यम से किरमिटी भारकस ग्राम पंचायत की ग्राम विकास अधिकारी पूनम पांडे, ग्राम पंचायत के लिपिक नरेंद्र काड़े व जितेंद्र गावंडे ने गाँव वासियों से गाँव को स्वच्छ, सुंदर और प्लास्टिक मुक्त व घर और पानी टैक्स समय पर भरने के लिए अपील भी की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। नमस्कार, मी पूनम पांडे कालसर्पे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत किरमिटी भारकस। आपणास या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना विनम्र विनंती करते की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि माझी वसुंधरा अभियान या दोन्ही योजना, शासकीय योजना आपल्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत आपण राबवत आहोत। याबद्दल आपणास सर्वांना बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि सभा वगैरे द्वारे आणि प्रचार प्रसिद्धीद्वारे आपणास या सर्व गोष्टींची बाबींची माहिती आम्ही या ठिकाणी आपणास पोचवत आहोत। माझी आपल्या संपूर्ण पाचही गावातील बंधू भगिनींना विनंती आहे की या अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता, त्यानंतर वृक्ष लागवड, त्यानंतर पाणी संवर्धन, प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे। तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या अभियानाअंतर्गत 1 ते 7 मुद्द्यांवरती आपण कामकाज करणार आहोत। तर बंधूंनो, हे संपूर्ण काम करीत असताना ग्रामपंचायतीच्या प्रगतीसाठी थकीत घरपट्टी, पाणीपट्टी आणि जो काही इतर कर आपल्याकडे आहे तो तात्काळ आपण लवकरात लवकर या ठिकाणी भरावा। म्हणजे त्या माध्यमातून जो आपल्याला निधी जमा होणार आहे तो साहजिकच आहे आपल्याच विकासासाठी आम्ही वापरणार आहोत। बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्लास्टिकचा वापर जर होत असेल तर तो आपल्याला बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करायचा आहे। त्याचप्रमाणे अन्न वगैरे जे आहे किंवा परिसरातला जो कचरा आहे, घाण आहे, ती पण तुम्ही परिसरावर किंवा रस्त्यावर वगैरे टाकू नका आणि त्या बाबतीतही मी आपणास सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छता, त्याचप्रमाणे ज्या विभागाला ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जेवढेही घटक यामध्ये समावेश करून आहेत त्या सर्वांनी आपापल्या या ठिकाणी सहकार्य द्यायचं आहे। सर्वांनी मिळून एकजुटीने हे अभियान आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि आपल्या गावाला आपल्याला निवड तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच नव्हे तर राज्य लेवलपर्यंत आपण नेणार आहोत। आपण सर्वांच्या प्रयत्नानं बंधूंनो हे सगळं होणार आहे। त्याच्यामुळे सर्व तरुण मित्रमंडळी असो की सर्व अबालवृद्धांना याच्यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे, समाविष्ट व्हायचं आहे। तरी माझी सर्वांना सविनय विनंती आहे की झाडांचं जतन करा, झाडे जास्तीत जास्त लावा। जर तुम्ही झाडं लावलेली आहे तर त्याची काळजी घ्या। फक्त आपली जबाबदारी सर्वांनी ओळखावी आणि त्या दिशेने कामकाज करावं, त्या दिशेने आपण पाऊल उचलून त्या पद्धतीने आपल्या गावाला समृद्ध बनवायचं आहे। हीच माझी या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती आहे। पुनश्च सांगेल, आपल्याकडे असलेला जो काही कर आहे तो लवकरात लवकर आपण भरायला पाहिजे, हीच या ठिकाणी मी विनंती करत आहे। धन्यवाद। मी ग्रामपंचायत लिपिक नरेंद्र काळे, ग्रामपंचायत भारकसचा लिपिक असून आपल्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की आपल्या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि वसुंधरा अभियान जोमाने राबविले जात आहे। या अंतर्गत स्वच्छता, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन आणि प्लास्टिक बंदी यावर विशेष भर दिला जात आहे। तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी थकीत घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर आणि इतर ग्रामपंचायतीचे कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या वेळेवर भरलेल्या करातून ग्रामपंचायतीतील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासात्मकतेसाठी निधी उपलब्ध होतो। म्हणून सर्व नागरिकांना विनंती आहे की प्लास्टिकचा त्याग करा, घरासमोरील कचरा स्वच्छता ठेवा आणि आपले शिळे अन्न किंवा हे उघड्यावर टाकू नये आणि या गोष्टीतून संरक्षण करा। म्हणून सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की प्लास्टिकचा त्याग करा व
ग्रामपंचायतचा कर वेळेत भरा आणि आपलं गाव स्वच्छ, सुंदर व समृद्ध बनवा. धन्यवाद. जितेंद्र गावंडे, ग्रामपंचायत किरमटी भारकसची लिपिक. आपल्या सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती करतो की आपल्या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्वच्छता, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, ऊर्जा संवर्धन तसेच प्लास्टिक बंदी व निर्मल्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले थकीत घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर व इतर ग्रामपंचायतीचे कर तात्काळ भरावेत. आपल्या वेळेवर भरलेल्या करातून ग्रामपंचायतीला रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाश, स्वच्छता व्यवस्था आणि विकास कामासाठी निधी उपलब्ध होतो. चला आपण सर्वजण मिळून हा संकल्प करूया. कर वेळेत भरा, प्लास्टिकचा त्याग करा आणि आपलं गाव स्वच्छ, हरित व समृद्ध बनवा. धन्यवाद.